शिवशक्ती संघ म्हणजे एक प्रकारे संघाचंच शक्ती प्रदर्शन होतं असं आपण म्हणू शकतो। पण महत्त्वाचं म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण जर आपण ऐकलं तर साऱ्या जगात धर्माच्या आधारावर संकुचित विचार करणारी संघटना अशी प्रतिमा बदलण्याच्या उद्देशानेच या संगमाचं आयोजन करण्यात आलं होतं का काय असं म्हणू शकतो का आपण? आज सरसंघचालकांचं जे भाषण झालं त्यातले काही 3-4 मुद्दे आपण प्रामुख्याने या ठिकाणी बघितले तर त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की राष्ट्राच्या उत्थानासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आजच्या स्थितीमधला एकमेव मार्ग आहे। दुसरा भाग म्हणजे संघटित म्हणजे चारित्र्यशील संघटित शक्ती ही परिवर्तन घडवू शकते आणि हे परिवर्तन जे आहे ते जगाला मानवतेच्या दिशेने घेऊन जाऊ शकतं। आणि यातूनच जो प्रश्न तुम्ही आता विचारला की एक प्रतिमा बदलण्याचा म्हणजे विषमता भेदाभेद बाजूला सारून संघटित समरस समाज निर्माण करायचा आणि त्यासाठी म्हणून संघाचं कार्य गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि त्याची माहिती वजा या ठिकाणी संबोधन आज सरसंघचालकांनी केलंय, ज्यातून निश्चितपणे संघाची प्रतिमा ही लोकांसमोर उजळू शकते। नक्कीच अरुण, आणि संघ आणि समता याचा किती घनिष्ठ संबंध आहे याचा उहापोह सुद्धा सरसंघचालकांनी आपल्या भाषणात केलाय। पण एकूणच हे शिवशक्ती संगम संमेलन अतिशय भव्य दिव्य होतं, कुठेतरी संघानं शक्ती प्रदर्शन केलंय। आणखी काय वैशिष्ट्य सांगता येईल या संमेलनाचं? गिरीश, जसं आपण आता सांगितलं की अनेक म्हणजे व्यवस्थात्मक दृष्ट्या आणि संघटनात्मक दृष्ट्या अशा दोन दृष्टिकोनातून या संमेलनाकडे या महाशिबिराकडे बघावं लागेल। व्यवस्थात्मक दृष्ट्या यासाठी की 1,00,000-1.5 लाख लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि व्यवस्थितपणे हे महाशिबिर पार पडतं हा एक भाग, त्याच्या हा बारकाव्यामध्ये आपण जायला नको। मात्र संघटनात्मक दृष्ट्या विचार करताना की 1.5 लाख लोक, ज्यामध्ये संघाचा प्रमुख उद्देश होता की संघाचं कार्य हे घराघरापर्यंत पोहोचवणं, संघाचा विस्तार करणं, विस्तार वाढवणं आणि त्यामध्ये संघाला निश्चितपणे काही प्रमाणात यश आल्याचं म्हणावं लागेल। कारण अगदी खेड्यापाड्यातनं गावागावातनं लोक या ठिकाणी आले होते। म्हणजे देशातलं आजवरचं सगळ्यात मोठं संघाचं हे महाशिबिर म्हणावं लागेल। शिवशक्ती संगम असं त्याला नाव देण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सरसंघचालकांनी आज त्यांच्या भाषणामध्ये देखील याच गोष्टीचा उहापोह केला। छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची त्यांनी या ठिकाणी आठवण करून दिली। त्याचप्रमाणे आज ज्यांची जयंती आहे त्या सावित्रीबाई फुले आणि त्याचप्रमाणे ज्यांची 125वी जयंती आपण साजरी करतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील स्मरण त्यांनी यातून केलं। आणि जसं आधीच्या प्रश्नामध्ये आपण म्हटलंय की विषमता भेदाभेद बाजूला सारून एक संघटित समरस समाज निर्माण करण्याचं काम संघ करतो, हा विचार लोकांपर्यंत, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नेते मंडळी किंवा सत्ताकारणी जे असतात ते हा समाज बदलू शकत नाही, तर समाजाचं म्हणजे जागृत समाजाचं त्याच्यावरती नियंत्रण असायला पाहिजे असा देखील त्यांनी या ठिकाणी विचार मांडला। त्यामुळे संघाला या पुढच्या काळात काय करायचं आहे हे देखील त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे। अरुण, सरसंघचालकांचे भाषण एक दिशा देणार आहे। संपूर्ण जग भारताकडे एका मोठ्या आशेने बघतंय आणि निस्वार्थ सेवेसाठी संघ हाच एकमेव पर्याय असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलेलं आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।